जागतिक पटलावर चर्चा करतो की क्लायमेट चेंज आहे, तो आम्हाला तिथे अनुभवायला मिळाला. 3 तास सूर्य समोरून आमच्या डोळ्यामध्ये येत होता. मला स्वतःला 16 ते 17 वेळा क्रॅम्प आले. अभिजित सरांना 8 ते 9 वेळा क्रॅम्प आले हे धावत असताना. आणि हे साधारण अशा वेळेला होतं की 45 किलोमीटर झालेत, 55 किलोमीटर झालेत आणि समोर अजून 35 किलोमीटर धावायचे तसं दिसत असतं. अशा वेळेला न डगमगतो तो कोकणी माणूस. रत्नागिरीसारखं जे ठिकाण आहे, शहर आहे की जिथे आपण खूप पद्धतीने वेगळ्या पद्धतीने जर चांगल्या प्रॅक्टिस केली तर आपण इथे देखील चांगल्या पद्धतीने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा देखील आपण धावू शकतो भविष्यात. दक्षिण आफ्रिकेत दरवर्षी भरली जाणारी कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा ही अत्यंत खडतर अशी स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेमध्ये शारीरिक बरोबर मानसिक कस सुद्धा लागतो असं म्हटलं जातं. या स्पर्धेत गतवर्षीपासून सुवर्ण सूर्य फाउंडेशनचे संस्थापक आणि संगमेश्वरचे सुपुत्र प्रसाद देवसाई सर आणि यंदापासून रत्नागिरीचे अभिजित पड्या हे दोघंही सहभागी झालेत. अर्थातच आज आपण त्यांच्याकडून या स्पर्धेविषयी जाणून घेणार आहोत. सर, यंदा तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा सहभागी होत आहात, त्यामुळे आणि कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेबद्दल खूप बोललं जातं. तशी रत्नागिरीकरांना ती नवीन आहे, पण तुमच्यामुळे त्याची ओळख रत्नागिरीकरांना नव्यानं झाली. तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आधी ही कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा नेमकी काय आहे आणि कस लागला जातो म्हणजे नेमकं काय होतं. 1921 साली जेव्हा पहिलं महायुद्ध संपलं तेव्हा त्या पहिल्या महायुद्धामधला तिथे असलेला जो सार्जन होता विक क्लाफम, त्याने असं ठरवलं की या पहिल्या महायुद्धामध्ये आपले अनेक सैनिक डर्बन ते पीटर मॅरिसबर्ग या प्रदेशामध्ये दळणवळण करत होते. काही जणं मृत्युमुखी पडले, तर त्यांच्या स्मरणार्थ आपण हे पीटर मॅरिसबर्ग ते डर्बन हे अंतर धावूया असं त्याने 1921 साली ठरवलं. आणि त्याने आणि त्याच्या तुकडीने मिळून हे अंतर पहिल्यांदी पार केलं, ज्याच्यामध्ये पहिला आला बिल रोवन, जो 9 तासाच्या आत आला. तर तेव्हापासून ही कॉम्रेड मॅरेथॉन सुरू झाली आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तेव्हापासून जवळपास दरवर्षी, काही कोविडची 2 वर्ष सोडली आणि दुसऱ्या महायुद्धातली काही वर्ष सोडली, तर 99 वर्ष ही स्पर्धा होते. आणि म्हणून हिला असं म्हटलं जातं की ही जगातली ओल्डेस्ट, लॉंगेस्ट आणि टफेस्ट अल्ट्रा मॅरेथॉन आहे. मॅरेथॉन म्हणजे 42.195 किलोमीटर. 42.195च्या पुढचं कुठलंही अंतर हे अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये जातं. हिचं अंतर आहे 90 किलोमीटर आणि ही 1 वर्षाआड हिचा रूट वेगवेगळा असतो. म्हणजे एकदा आपण डर्बनवरून पीटर मॅरिसबर्गला जातो, एकदा आपण पीटर मॅरिसबर्गवरून डर्बनला येतो. असं 1 वर्षाआड अशा पद्धतीने ही स्पर्धा होते. पीटर मॅरिसबर्ग म्हणजे तेच स्टेशन जिथे महात्मा गांधींना रेल्वे डब्यातून प्लॅटफॉर्मवरती उतरवलं होतं. त्यामुळे भारताचा एक वेगळा कनेक्ट या कॉम्रेड मॅरेथॉनबरोबर आहे. यावर्षीची जी रन होती ती अप रन होती. म्हणजे जेव्हा डर्बनमधून पीटर मॅरिसबर्गला जायचं असतं तेव्हा आपण समुद्रसपाटीपासून उंचीवर जातो, त्याला अप रन असं म्हणतात. आणि पीटर मॅरिसबर्गवरनं डर्बनला येणं हे डाऊन रन असं म्हटलं जातं. या दोन्हीही रूट हे तितकेच खडतर आहेत. तर या वर्षीची जी होती ही अप रन होती. सलग 2 वर्ष जो तिथे धावतो त्याला बॅक टू बॅक असं एक एक्स्ट्रा मेडल मिळतं. तर त्यामुळे पहिल्या वर्षीचं मेडल, सलग दुसऱ्या वर्षीचं मेडल आणि सलग 2 वर्ष धावल्यामुळे बॅक टू बॅक मेडल, अशा पद्धतीचं मेडल यावर्षी मला तिथे मिळालं. खरंच खूप चांगली गोष्ट आहे ही. सरांनी जशी सांगितलं की एकतर वरून खाली किंवा खालून वर अशा पद्धतीने ही स्पर्धा होते 90 किलोमीटरची. आणि अभिजित पड्याळ सर यंदा प्रथमच या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि पहिलीच स्पर्धा नक्कीच खडतर होती. तर सगळ्यात पहिला प्रश्न असतो तुम्हाला असा की तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली, कारण हे चॅलेंजिंग होतं. तर ह्या स्पर्धेत आपण उतरावं असं आपल्याला का वाटलं? ॲक्च्युली गेल्या वर्षी प्रसाद पहिल्यांदा गेला होता त्या स्पर्धेला आणि त्यानंतर आम्हाला प्रसाद पण इन्स्पायर करत होता की बाबा ही स्पर्धा खूप टफ असते, पण आपण मानसिक तयारी केली किंवा चांगला सराव केला तर हे ॲक्च्युली सोपं जातं. त्या अनुषंगाने आम्ही हळूहळू सगळी तयारी सुरू केली आणि 1 जानेवारीपासून मी सुरू केली तयारी. आणि माझा पहिला ॲक्च्युली प्लॅनमध्ये नव्हता ह्या सगळ्या गोष्टी. त्यासाठी मी टाटा मुंबई मॅरेथॉन सब4 केली. आमची KCM कोकण कोस्टल मॅरेथॉन ही खूप खडतर आहे, ती मी 2 तासाच्या आत केलं, सब2 म्हटलं जातं. त्यासाठी मी ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी करत होतो आणि नंतर मी एप्रिल महिन्यामध्ये त्याच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी मी लकी ड्रॉमधून पात्र झालो. ॲक्च्युली ही सगळी प्रोसेस होत गेली आणि माहिती अशी मिळाली की ही जगातली खूप मोठी स्पर्धा असते आणि ही धावल्यानंतर एक प्रकारचा जो मिळणारा अनुभव हा खूप वेगळा असतो. ह्या पद्धतीने मी ह्या गोष्टीकडे पाहिलं ॲक्च्युली. प्रसाद सर, तुम्ही सांगितलं
की ही स्पर्धा खडतर असते आणि वेगवेगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. म्हणजे मला असं वाटतं की तापमानापासून चढ उतार अशा वेगवेगळ्या आहे ना आणि ती चॅलेंजेस असतात. तर ते नेमकं काय असतं, म्हणजे तो जो काही 90 किलोमीटरचा प्रवास आहे तो कसा आहे? सर्वप्रथम मी अभिजितने सांगितलं त्याच्यात एक गोष्ट पुढे ॲड करू इच्छितो की अभिजित सरांनी ही स्पर्धा 9 तास 50 मिनिटामध्ये 90 किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे आणि त्यांना रॉबर्ट मिशेल मेडल मिळालेलं आहे. सो अभिजित सर हे रत्नागिरी जिल्ह्यातले सगळ्यात फास्टेस्ट कॉम्रेड धावणारे ठरलेले आहेत यावर्षी. आणि त्याच्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली ती आहे की जानेवारी ते जूनपर्यंत त्यांनी 1600 किलोमीटरचं अंतर सराव म्हणून पार केलं होतं. तर 2 अँगल आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मी कॉम्रेडला का जातो, तर मी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचा आयोजक आहे. तर जगातलं जे सर्वोत्कृष्ट आहे ते रत्नागिरीमध्ये आलं पाहिजे. तर ते सर्वोत्कृष्ट कसं आहे हे बघण्यासाठी म्हणून मी तिथे जातो. मध्यंतरी जेव्हा सर्व रत्नागिरीकरांनी एक हृदय सत्कार केला तेव्हा त्याला उत्तर देताना मी असं म्हटलं होतं की 99 वर्षाची ती कॉम्रेड आहे ही आपल्या घरातल्या एका प्रतिष्ठित माणसासारखी आहे की ज्याला प्रत्येक शुभकार्याप्रसंगी आपण जाऊन नमस्कार करतो. तर आयोजक म्हणून मी जाऊन त्या कॉम्रेडला नमस्कार करतो आणि सांगतो की तुमचे आशीर्वाद रत्नागिरीकरांना द्या, कारण तिथला रस्ता आणि कोकणातला रस्ता काहीच फरक नाही आहे. तापमानात फरक आहे. आपण उष्ण कटिबंधात येतो, तो साधारण दक्षिणेकडचा देश आहे दक्षिण आफ्रिका, त्यामुळे तिथे समुद्रकिनारा असला तरी तापमान सगळं 17-18 डिग्री सेंटीग्रेडपर्यंतच असतं. यावर्षीच्या कॉम्रेडमध्ये धावत असताना ते 28 डिग्रीपर्यंत गेलं. तर त्यामुळे ते एक वेगळं चॅलेंज, म्हणजे जे आपण जागतिक पटलावर चर्चा करतो की क्लायमेट चेंज आहे, तो आम्हाला तिथे अनुभवायला मिळाला. 3 तास सूर्य समोरून आमच्या डोळ्यामध्ये येत होता. मला स्वतःला 16 ते 17 वेळा क्रॅम्प आले. अभिजित सरांना 8 ते 9 वेळा क्रॅम्प आले हे धावत असताना. आणि हे साधारण अशा वेळेला होतं की 45 किलोमीटर झालेत, 55 किलोमीटर झालेत आणि समोर अजून 35 किलोमीटर धावायचे तसं दिसत असतं. अशा वेळेला न डगमगतो तो कोकणी माणूस. म्हणजे मी स्वतःला नेहमी असं सांगतो की आपल्या वर्गामध्ये सगळ्यात शेवटी एखादी गोष्ट ज्या मुलाला कळते तो वर्गातला मुलगा मी आहे. तर असं मला नेहमी वाटतं आणि हेच रनिंगमध्ये आहे. तर माझ्यासारखा माणूस जर ती स्पर्धा लिलया पार पाडतोय, तर रत्नागिरीमध्ये दररोज 5 किलोमीटर चालणारा, कोकणामध्ये दररोज 4 ते 5 किलोमीटर चालणारा कोणीही माणूस सातत्यपूर्ण प्रयत्नाने ती स्पर्धा पार करू शकतो. कठीण आहे पण अशक्य नाही आहे. खरं आहे. वा, किती छान. कोकण आणि दक्षिण आफ्रिका खरं तर अंतर इतकं लांब आहे, पण प्रसाद सरांनी इतकं ते जोडलं आहे की जग जवळ आहे असा अनुभव आता मला तुमच्याशी बोलताना सर आला. अभिजित सर, 9 तास 51 मिनिटं, मला वाटतं ज्याने ही पहिल्यांदा स्पर्धा पार केली त्याचा विक्रमच 9 तासांचा होता आणि तुम्ही त्याच्या जवळपास पोचला आहात आणि हे एका कोकणी आणि रत्नागिरीकरांना केलं. आणि सर जसं म्हणाल ते निश्चितच अभिमानास्पद आहे. आणि त्याच्यासाठी तुमचा जो काही खडतर सगळा सराव होता, तो सराव कसा होता ते ऐकायला आवडेल. नक्की. माझे जे कोच दादा सत्रे सर आहेत, तर त्यांनी मला पूर्ण एक प्लॅन दिला होता की ह्या प्लॅनप्रमाणे तुला रन करायचं आहे. त्याआधी मी सगळी जर प्रॅक्टिस करायची झाली तर यावेळी सगळी अपील होती, म्हणजे मला एलिव्हेशन जास्त होतं, 1800 मीटर एलिव्हेशन होतं. तर त्या अनुषंगाने मी गुरुमळी निवडली. त्या गुरुमळीच्या रूटवरती मी आठवड्यातून 2 वेळा धावत होतो. जवळजवळ नॉनस्टॉप मी 10 किलोमीटर ते धावायचो. त्यानंतर मी आणि प्रसाद सर दर महिन्यातून एकदा लाँग रनसाठी इतर जिल्ह्यांमध्ये जायचो की तिथे खूप चढण आहे, म्हणजे सातारा आलं, त्यामध्ये लोणावळा आलं, अशी अनेक ठिकाणं आम्ही निवडली की तिथे जाऊन आम्ही वेगळ्या पद्धतीने प्रॅक्टिस केली. म्हणजे उद्या असं नको व्हायला की आम्ही ह्याच वातावरणातच प्रॅक्टिस करतोय, तर वातावरणामध्ये पण व्हेरिएशन येईल ह्या अनुषंगाने प्रॅक्टिस केली. तसंच रन करताना आम्हाला जनरली लाँग रन असायचं, हिल रन असायचं, टेम्पो रन असायचं, इंटरव्हल रन असायचे, असे अनेक विविध प्रकार रनचे असतात. ते आम्हाला जनरली आमच्या कोचेसने दिले होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने रन आणि हार्ट रेट सांगितला होता, तर आम्ही टेक्निकली त्याच गोष्टी फॉलो करत होतो की जेणेकरून तिथे जाऊन आम्हाला तिथे ही स्पर्धा इझी जाईल, सोपी जाईल आणि हार्ट रेटवर जास्त ताण येणार नाही. जेणेकरून कसं असतं, हार्ट रेट वाढला की आपली इफिशियन्सी कमी होते, हार्ट रेट वाढल्यानं स्पीड कमी राहतो, त्यानंतर आपण लवकर थकून जातो. तर जे आमचे कोच जाधव सत्रे सर आहेत, तर त्यांनी आम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या आम्ही तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही स्पर्धा सोपी गेली. आणि मी अजून एक सांगू शकतो की रत्नागिरीसारखं जे ठिकाण आहे, शहर आहे, की जिथे आपण खूप पद्धतीने वेगळ्या पद्धतीने जर चांगल्या प्रॅक्टिस केली तर आपण इथे देखील चांगल्या पद्धतीने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा देखील आपण धावू शकतो भविष्यात. म्हणजे असं नाही आहे की आपल्याला हे जागा आहे तर इथे अनेक अडथळे आहेत, तर असं नाही आहे.
इथेच राहून आपण अनेक इंटरनॅशनल स्पर्धा प्रॅक्टिस करू शकतो. हो, कारण तुम्ही जसं म्हणालात की गुरुमळीला तुम्ही स्पर्धेला सुरुवात केलीत, म्हणजे कुठेतरी ते कनेक्ट करत असणार किंवा साधर्म्य असणार त्या भूभागाशी असं असेल. प्रसाद सर, हे तुमचं दुसरं वर्ष होतं, त्यामुळे तुमचा थोडा अनुभवाचा फायदा अभिजित सरांना नक्की झाला असेल. पण तुम्ही मागच्या वर्षी पहिल्यांदा गेलात, तर तसं त्या स्पर्धेबद्दल सांगणारी माणसं तुमच्याकडे खूपच कमी असणार, अनुभवी असलेली. तर ती तयारी तुमच्यासाठी खरंच वेगळी असणार. आत्ता तुम्ही अनुभवी झाला आहात, त्यामुळे यंदा तुम्हाला थोडंसं सोपं गेलं असेल. पण मागच्या वर्षीचा पण अनुभव काय, तुम्ही स्वतः नेमकं कारण फक्त शारीरिक ह्या स्पर्धेत नाही चालत, तिथे मानसिकदृष्ट्या सुद्धा भक्कम असणं गरजेचं असतं. तर त्याबद्दल सांगा. सर्वप्रथम अभि सरांचे आणि माझे कोच दादासू सत्रे यांचं मार्गदर्शन अशा वेळी कामाला येतं आणि आलं आम्हाला दोघांना. कॉम्रेडची एक वैशिष्ट्य असं आहे की तिथे खूप काही माहिती असणं धोक्याचं आहे. तर त्यामुळे अनलर्निंग हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मी 4 वेळा केलं, 5 वेळा केलं, म्हणजे 6व्यांदा केल्यावर तशीच परिस्थिती असेल असं नाही. जितका एक्सपिरियन्स माणूस जास्त, तितकं कधीकधी त्या गोष्टी कॅज्युअली घेण्याचे चान्सेस जास्त वाढतात आणि डिस्क्वालिफिकेशनचा धोका जास्त असतो. तर त्यामुळे काही माहिती नाही आहे आणि सगळा श्रीगणेशा नव्यापासूनच करायचा आहे असं ठरवून तिथे जाणं हे कधीही चांगलं असतं आणि ते केल्यामुळे जास्तीत जास्त फायदा होतो. दुसरी एक गोष्ट प्रकर्षाने इथे मी सांगू इच्छितो की सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या माध्यमातून कोविडोत्तर कालखंडामध्ये कोकणामध्ये पहिली सायक्लोथॉन घेतली गेली, जी हेदवी ते गणपतीपुळे दरम्यान घेतली गेली. पहिली मॅरेथॉन कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या माध्यमातून सुरू झाली आणि मग बाकीच्या शहरांमध्ये हे कल्चर सुरू झालं. सायकलिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या शहरांमध्ये आता क्लब फॉर्म झाले आणि वेगवेगळ्या स्पर्धा आता हे वेगवेगळे क्लब घ्यायला लागलेले आहेत. तर उद्देश हाच आहे की जे जगामध्ये सर्वोत्कृष्ट होतं आहे ते सगळं कोकणामध्ये होऊ शकतं आणि एक अपॉर्च्युनिटी क्रिएशनची असलेली संधी सुवर्णसूर्य फाउंडेशन कोकणातल्या लोकांना दाखवतं आहे. तर त्यामुळे मॅरेथॉनच्या बाबतीत असेल, सायक्लोथॉनच्या बाबतीत असेल, सुरुवात करून दिल्यानंतर लोकांनी या गोष्टी आता हातामध्ये घेतलेल्या आहेत आणि म्हणून यावर्षी 3 जानेवारी 2027ला आपली कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन जी होणार आहे तिचं 4थं पर्व आहे आणि त्याचा जो कॉज आहे किंवा त्याची जी संकल्पना आहे ती रन फॉर म्युझिक आहे. म्हणजे ज्याला भाषा नसते अशा पद्धतीने आम्ही धावतानासुद्धा रिदमवरती धावतो. श्वासोच्छ्वास आमच्या पायांवरती आम्ही घेतो. किती पावलं झाली की ब्रीद इन करायचं, किती पावलं झाली की ब्रीद आऊट करायचं, याचे काही नियम ठरलेले आहेत जे आम्हाला मदतीला येतात. तर त्यामुळे 22,000 जणं आफ्रिकेमध्ये जमू शकतात. तर आमचं टार्गेट आहे की 3,500 जणं कोकणामध्ये आपल्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये धावली पाहिजेत. आणि या 22,000 जणांमध्ये एक गंमत आहे, त्याच्यातले 17,000 जणं जे आहेत ना हे आफ्रिका देशामधलेच आहेत. म्हणजे त्यांना त्या देशाबद्दल आणि त्या मॅरेथॉनबद्दल इतकं प्रेम वाटतं आहे की ते 17,000 जणं तिथे येऊन धावतात आणि आम्ही 5,000 जणं विविध देशांमधले तिथे जाऊन धावतो. तर आपल्यालाही आपल्या घरातल्या प्रत्येक माणसाने कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये 10 किलोमीटर, 21 किलोमीटर, 5 किलोमीटर सहभागी व्हायची तयारी दर्शवली तर 3,500 रजिस्ट्रेशन तर आमची सहज पूर्ण होतील आणि त्यातून एक चांगलं स्पोर्ट्स कल्चर आणि अपॉर्च्युनिटी क्रिएशन इथे सुरुवात होईल. खरं तर माझे जे 2 प्रश्न ह्या पुढचे होते त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं सरांनी आपल्याच पहिल्याच ह्या उत्तरामध्ये दिलेली आहेत की मी त्यांना विचारणार होते स्थानिकांचा सहभाग दक्षिण आफ्रिकेमध्ये कसा असतो. तर त्यांनी सांगितलं 17,000 लोक येतात. म्हणजे या 2 स्पर्धकांमुळे रत्नागिरीकरांची जबाबदारी आता कोकण कोस्टलसाठी वाढली असं मला वाटायला लागले की एका काय म्हणतात उपखंडामध्ये खंडामधली लोक एकत्र येत असतील एका स्पर्धेसाठी तर आणि तिकडचं साधर्म्य बऱ्यापैकी आपल्याशी आहे तर काय हरकत आहे एकत्र यायला. आणि दुसरा विषय होता की अर्थातच या स्पर्धेत तुम्ही सहभागी झाल्यानंतर कोकण कोस्टल स्पर्धेकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने पाहता, काय वेगळेपण सर तुम्हाला ह्याच्यात आणूसं वाटतं? अभि सर आणि मी इथून आफ्रिकेला पोचेपर्यंत आम्ही कोकण कोस्टलचे टी-शर्ट घातले, आम्ही कोकण कोस्टलच्या कॅप घातल्या आणि आम्ही आफ्रिकेमध्ये पोचलो आणि आमच्या हॉटेलमध्ये चेक इन केलं. तर हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर ज्या तिथल्या हॉटेलमधल्या आम्हाला रिसीव्ह करणाऱ्या होत्या त्यांच्या डोक्यावर पण आम्ही कोकण कोस्टलची कॅप बघितली आणि ती आफ्रिकन लेडी, तिच्या डोक्यावर ही कोकण कोस्टलची कॅप कशी आली असं आम्हाला एकदम आश्चर्य वाटलं की अरे कोकण तिथे डायरेक्ट कसं पोचलं. मग ती म्हणाली की अरे तुमच्याकडे एक रनर धावले होते त्यांना तुम्ही ही कॅप दिली होती तर त्यांनी मला गिफ्ट म्हणून कोकणाची कॅप दिली आहे आणि मी ती घालणार आहे शेवटपर्यंत असं तिने सांगितलं. आणि शी इज वन ऑफ द चिअर पर्सन. तर त्यांनी आम्हाला प्रचंड चिअरिंग केलं. 45व्या किलोमीटरला त्यांचा स्टॉल होता की जो इंडियन एम्बॅसी आणि त्या शिरीन मॅडम म्हणून आहेत त्यांनी तो स्टॉल लावला होता. तिथे त्या कोकण कोस्टलची कॅप घालून उभ्या होत्या आणि सगळ्यांना चिअर करत होत्या.
तर त्यामुळे कोकण जेव्हा तिथे पोचवण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा आमचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त लोक जे 3,500 टार्गेट केलं आहे त्यातले 50% बाहेरून येऊ देत, 50% लोकल असू देत. कारण बाहेरून इथे लोक आल्यानंतर स्पर्धा म्हणजे काय असते हे इथल्या आपल्या सर्वांना कळेल. आपल्याकडे नॅचरल ॲडव्हान्टेज निसर्गाचा आहे आणि एक चांगलं असं म्हणता येईल आपल्याला वारसा आपल्याला मिळालेला आहे. आपल्या सगळ्यांचे वडील, आजोबा, पणजोबा 5-5, 10-10 किलोमीटर चालत होतेच. आता गाडी घोडे आल्यामुळे आपली शरीरयष्टी बदलली आहे सगळ्यांची. तर त्यामुळे त्यांची आठवण ठेवूया आणि सगळ्यांनी कोकण कोस्टलसाठी एकत्र येऊया. कोकण तर पोचवण्याची जबाबदारी आता अभिसरांनी पुढच्या वर्षीपासून घेतली आहे. अजून काही जण 100व्या एडिशनसाठी रत्नागिरीमधून जातील आणि तिथे कोकण पोचेल. पण आता कोकणी माणसांनी स्वतःच्या हक्काच्या या कोकण कोस्टलसाठी स्वतःहून पुढे सरसवायला पाहिजे. एकच याच्यामध्ये सगळ्यांना माहितीसाठी म्हणून सांगतो, कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन जानेवारीच्या पहिल्या रविवारी असते. तर फक्त मॅरेथॉन घ्यायची, लोकांकडून रजिस्ट्रेशनचे पैसे घ्यायचे आणि एका दिवसापुरती मॅरेथॉन घ्यायची अशी ही चळवळ नाही. दर रविवारी आपली प्रॅक्टिस रन होते जी फ्री असते कोणालाही आणि ज्याची सुरुवात झाली 2 ऑक्टोबर 2023 आणि 28 जूनला 100वी प्रॅक्टिस रन आहे. म्हणजे जे कॉम्रेड पूर्ण करण्यासाठी लागतं ते लागतं सातत्य. ते सातत्य कोकण कोस्टल टीमने प्रॅक्टिस रनमध्येही दाखवलं आहे. तुम्ही कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये आत्ता रजिस्टर करा, नंतर रजिस्टर करा, पण जी फ्री प्रॅक्टिस रन आहे त्या तिथे 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर चालायला, धावायला या थिबा पॅलेस रोडला या 28 तारखेला जयेश मंगल कार्यालय इथे आपली ही प्रॅक्टिस रन आणि त्याचा वॉर्मअप होणार आहे. कारण या 100व्या प्रॅक्टिस रनसाठी जवळपास 100 जणं असतील असा आमचा अंदाज आहे. तर त्यामुळे सर्वांनी या प्रॅक्टिस रनला या, पहिल्यांदी कोकण कोस्टल अनुभवा आणि मग हळूहळू कॉम्रेडची स्वप्न देखील बघा. एक अनुभव मला शेअर करायचा छोटासा. पूर्वी असं विचारलं जायचं रत्नागिरी कुठे आहे, म्हणजे ॲक्च्युली रत्नागिरी कुठे आहे असा प्रश्न केल्यानंतर आम्हाला पण जरा असं ते मनाला लागायचं. आता आम्ही जेव्हा जातो ना तर आम्हाला असं विचारायला लागलं KCMची तारीख किती आहे, गणपतीपुळे अल्ट्राचं प्लॅनिंग काय आहे. म्हणजे ह्या पद्धतीने आता आमच्याकडे बघितलं जातं ॲक्च्युली. म्हणजे पूर्वी जे कल्चर नव्हतं ते आता कल्चर सुरू होतं आहे रत्नागिरीमध्ये. आणि आता आम्हाला एक कोकणातले एक चांगले रनर्स म्हणून लोक आता ओळखत आहेत. म्हणजे ॲक्च्युली हे आम्ही ओळख तयार केलेली नाही स्वतःहून, ही झालेली आहे. का तर हे आम्ही असे इव्हेंट्स खूप चांगल्या पद्धतीने आणि इथल्या लोकांना एक अवेअरनेस म्हणून करतोय. मी तुम्हाला अजून एक माझा छोटासा अनुभव शेअर करू इच्छितो. माझं 2024 सप्टेंबर 2024 साली वजन होतं 99 किलो. मी 99 किलोचा हेवीवेट होतो. त्यानंतर मी असं विचार केला की यार 99 किलो म्हणजे टू मच झालं आहे. आता थोड्या असं पण स्टेज येतील की फॅटी लिव्हर स्टेज 2 सुरू झाली होती, मग सगळे आजार सुरू होतील. तर मी असं ठरवलं की लाईफस्टाईल बदलणं पण खूप गरजेचं आहे. ॲक्च्युली ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी असं ठरवलं की आता लाईफस्टाईल चेंज करायची, म्हणून मी रनिंगने सगळ्या गोष्टी सुरू केल्या. पण रनिंग मी अशी ओव्हरनाईट एका रात्री सुरू नाही केली. मी 3 महिने वॉक केला. वॉकमध्ये मी फास्ट वॉक करायचो. हळूहळू नंतर ओळख माझी बॉबी सावंत यांच्याशी झाली. त्यानंतर हळूहळू मी KCMला अटॅच झालो. KCM अटॅच झाल्यापासून प्रसादने एक कॉम्रेडची परंपरा सुरू केली. मग हळूहळू आम्ही गणपतीपुळे अल्ट्रा सुरू केली. म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेस हळूहळू पुढे पुढे जात होत्या आणि त्या प्रोसेसमधून आज ॲक्च्युली मी कॉम्रेड करू शकलो आहे. हे एका रात्रीचा प्रवास नाही आहे, हा 2 वर्षाचा प्रवास आहे. आणि त्याच्यामध्ये मला ऊन, पाऊस, वारा काही माहीत नव्हतं. सकाळी उठायचं, जे दिलेलं शेड्यूल असेल ते फॉलो करायचं आणि त्या पद्धतीनेच आपण स्वतःला मग ग्राउंडवरती उतरवायचं. हेच माहिती होतं. कॉम्रेड ही मॅरेथॉन झाले म्हणजे हा शिक्का लागला आहे. याच्या मागे पण खूप रात्रीची मेहनत आहे. त्याच्या मागे खूप जणांचे हात आहेत. आमच्या KCM टीमचा हात आहे, RCCचा हात आहे, घरच्यांचा गोष्ट आहे. त्यानंतर अनेक वर्षाची गेली तपश्चर्या आहे आणि त्यानंतर ही सगळं मिळालेलं फळ आहे. म्हणजे हे ओव्हरनाईट झालेलं नाही आहे. मी एवढंच सांगेन की ह्या सगळ्या प्रोसेस सगळ्यांनी जावं. आनंद येतो ॲक्च्युली. 99 किलो ते 75 किलोचा प्रवास हा खूप आनंददायी असतो आणि हा कुठेतरी आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने दुसऱ्या जगात पण घेऊन जाऊ शकतो. म्हणजे हे माझं अनप्रेडिक्टेबल होतं, कोणताही प्लॅनमध्ये नव्हतं. आज जे झालं आहे ते देवाच्या कृपेने झालं आहे, सद्गुरूंच्या कृपेने झालं आहे, प्रसादने सुरू केल्या परंपरेमुळे झालं आहे. ह्या सर्व गोष्टी या प्रोसेसने होत असतात. तर प्रत्येकाने प्रोसेस फॉलो करून आपलं रत्नागिरीचं, कोकणाचं नाव खूप मोठं करूया. एक चांगलं माध्यम KCM आहे, आपलं गणपतीपुळे अल्ट्रा आहे. इथे आपण चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करून या सगळे मोठे इंटरनॅशनल इव्हेंट पुढे पार करूया असं मी सगळ्यांना आवाहन करेन. रत्नागिरीचं जे कोस्टल मॅरेथॉन आहे ते ग्लोबल व्हायला लागलेलं आहे. ते प्रसाद सरांचे त्याच्यामागे अथक परिश्रम आहेत हे आपल्याला माहितीच आहे. अर्थातच ते ह्याचे सगळ्याचे फाउंडर आहेत.
पण तुम्ही याच्यामध्ये सहभागी आहात सर हो. आणि तुम्ही साऊथ आफ्रिकेला जाऊन आलात, एक इंटरनॅशनल स्पर्धा पाहून आलात. तर तुम्हाला काय वाटतं की आपल्याकडे आता काय असावं, एक इंटरनॅशनल स्पर्धा पूर्ण करून आल्यानंतर रत्नागिरीमध्ये अजून काय असलं पाहिजे? रत्नागिरीमध्ये ॲक्च्युली सगळंच आहे. तसं विचार करायला गेलं तर आम्ही पाहतो इथे रत्नागिरीमध्ये सगळंच आहे. फक्त सर्वात महत्त्वाचं काय, सिद्ध चिकाटी हे सर्वात खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि आपण छोट्या छोट्या गोष्टींवर अडकून न राहता जर मोठ्या गोष्टी करायच्या असतील तर आपल्याला आहेत त्या परिस्थितीमध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. चांगल्या पद्धतीचे एलिव्हेशन्स आहेत, डाऊन हिल आहे, अप हिल आहे, सगळ्या गोष्टी रत्नागिरीमध्ये आहेत. फक्त काय तर आपल्याला सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे आणि नवीन सुरुवात करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं दृष्टिकोन. खरं आहे. आणि कोकणाबद्दल असंच म्हटलं जातं की खूप आहे, फक्त ते खूप असलेल्याचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे. सर, जसं तुम्ही सांगितलं की पहिल्या आठवड्यातले कोस्टल मॅरेथॉन झाल्यानंतर आम्ही थांबत नाही, वेगवेगळे उपक्रम असतात. तर मला वाटतं पंढरीची वारीसुद्धा केली जाते, तर त्याबद्दल सांगा. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, टीम कोकण कोस्टल मॅरेथॉन, सुवर्णसूर्य फाउंडेशन ही सगळी सिबलिंग्ज आहेत, भावंड आहेत. आमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की खरंच इथे खूप चांगले खेळाडू आहेत जे बाहेर जाऊन चमकतात, बाहेर जाऊन चांगले परफॉर्म करतात आणि इकडे येऊन सांगतात की अरे ती स्पर्धा ना एकदमच भारी आहे, ती त्या देशामध्ये होते, ती या जिल्ह्यामध्ये होते, ती या राज्यामध्ये होते. तर आमचं सगळ्यांचं एक स्वप्न आहे की अशा गोष्टींसाठी बाहेर जायला न लागता बाहेरचे लोक रत्नागिरीमध्ये आले पाहिजेत आणि म्हणाले पाहिजे अरे ते रत्नागिरीमध्ये कोकण कोस्टल होते ना, ती एकदमच भारी आहे, तिथे गेलं तर जगातली कुठलीही स्पर्धा आपल्याला धावता येऊ शकते. ती गणपतीपुळे अल्ट्रा होते ना, ती तर एक नंबरच होते. तिथे धावल्यामुळे आपल्याला ह्युमिडिटी प्लस हिल ह्याचं ट्रेनिंग मिळतं आणि अशा पद्धतीने आता लोकांनी बोलायला सुरुवात केली आहे. आपण पंढरी वारीविषयी विचारलं, त्याच्याकडे येण्याच्या आधी मी एक उपक्रम सांगतो जो तुमच्या पुढच्या मुलाखतीचा दुवा असेल. एव्हरेस्टिंग नावाची एक ॲक्टिव्हिटी आहे ज्याच्यामध्ये माउंट एव्हरेस्टची उंची 8,848 मीटर आहे. तेवढी उंची आपल्या शहराच्या आजूबाजूची कुठली तरी एक टेकडी घेऊन ती उंची होईपर्यंत ती टेकडी वर खाली करत राहायची असते. आता माउंट एव्हरेस्ट म्हणजे चढाचाच भाग आला सगळा, तर त्यामुळे त्या टेकडीचा जो चढाचा एलिव्हेशन आहे म्हणजे मीटर्स आहेत तेवढे पकडले जातात. उदाहरणार्थ आपल्याजवळ टेंबे आहे, टेंब्यातून चाळकेवाडी जलशुद्धीकरण प्रकल्प हा पूर्ण 3 किलोमीटरचा चढ आहे. या 3 किलोमीटरच्या चढावरती 135 मीटर उंची समुद्रसपाटीपासून होते. ही 135 मीटर उंची जर एव्हरेस्टशी तुलना करायची असेल तर 70 वेळा वर खाली केली पाहिजे. तर हे सगळं करायला जवळपास 38 ते 40 तास लागतात. आपल्याच गणपतीपुळ्याच्या अथर्व शेंडे नावाच्या मुलाने परवा 21 जून आणि 22 जून 2 दिवस आणि 1 रात्र पूर्णपणे त्या रूटवरती सायकल चालवत एव्हरेस्टिंग पूर्ण केलेलं आहे आणि रत्नागिरीमध्ये पूर्ण झालेल्या हा एव्हरेस्टिंगचा पहिला रूट आहे. तर त्यामुळे आता रत्नागिरीकरांना एव्हरेस्टिंगसाठी बाहेर जावं लागणार नाही. आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्याला कोणाला एव्हरेस्टिंग करायचं आहे, आमचे मित्र आहेत अहमद अली शेख चिपळूणचे, त्यांना एव्हरेस्टिंग करायचं होतं, ते पुण्यात गेले आणि पुण्यामध्ये जाऊन त्यांनी एका इव्हेंटमध्ये एव्हरेस्टिंग केलं. अथर्व गेली 2 वर्ष असा सेगमेंट शोधतोय, कारण नियम खूप खडतर आहेत त्या एव्हरेस्टिंगचे. सगळे सेगमेंट, सगळ्या हिल अप्रूव्ह होत नाहीत. आपल्याच टेंबे गावातून चाळकेवाडी जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत जाणारा 3 किलोमीटरचा चढ एव्हरेस्टिंगने अप्रूव्ह केला, ऑस्ट्रेलियाच्या टीमने अप्रूव्ह केला आणि हॉल ऑफ फेममध्ये रत्नागिरीमध्ये सायकलिंग करून अथर्व शेंडेने रत्नागिरीला तिथपर्यंत पोहोचवलं. अशा पद्धतीचे उपक्रम होत असतात आणि त्यातलाच एक उपक्रम आहे पंढरपूरची वारी. अख्ख्या महाराष्ट्रातनं जवळपास 3 ते 3.5 हजार सायकलिस्ट वेगवेगळ्या जिल्ह्यातनं 10, 11, 12 जुलै म्हणजे 11 आणि 12 जुलैला पंढरपूरला येत आहेत. 12 जुलैला सायकल रिंगण आहे तिथे आणि तिथे जवळपास 30 जणं रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे 10 जुलैला इथून निघत आहेत आणि 11 जुलैला संध्याकाळी 330 किलोमीटरचं अंतर पार करून तिथे पोचणार आहेत. 10 तारखेला उमरजला भोसलेवाडीमध्ये आपला सगळ्यांचा मुक्काम आहे आणि 12 तारखेला सायकल रिंगणामध्ये ते सहभागी होणार आहेत. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या भारतातल्या सर्वोत्कृष्ट गायिकांपैकी एक असलेल्या मुग्धा भट सामंत मॅडम यांचं अभंगवाणीचा कार्यक्रम हा 11 जुलैला सर्व सायकलिस्टसाठी तिथे आयोजित करण्यात आलेला आहे. तर त्यामुळे तशीही आपण रत्नागिरी सगळ्यांपर्यंत पोहोचवतो आहे. तर ही मुलाखत प्रहार डिजिटलच्या माध्यमातून आपण सगळेजण ऐकताय, तर मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचा भाग व्हा, कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हा, गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हा, कॉम्रेडचं स्वप्न पहा आणि ही सगळी स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी पाहताना जास्तीत जास्त क्रीडा पर्यटक रत्नागिरीमध्ये यायला हवेत
हे देखील एक स्वप्न पहा. 1 कोटी क्रीडा पर्यटक 2047 सालापर्यंत रत्नागिरीमध्ये आले पाहिजेत, हे सुवर्णसूर्य फाउंडेशनचं मिशन आहे. आणि त्या सगळ्या क्रीडा पर्यटकांनी 200 रुपये खर्च केला पाहिजे, की जेणेकरून आपल्या जिल्ह्याचं उत्पन्न 200 कोटी रुपयाने वाढेल. हे एक साधं एक सिंपल त्रैराशिक आम्ही मांडतो आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचा यामध्ये जर सहभाग असेल तरच हे शक्य होतं आहे. तर त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी यामध्ये सहभागी व्हा, एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती. प्रहार डिजिटलने आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली, इंटरव्ह्यूची संधी दिली, त्याबद्दल प्रहार डिजिटलचे देखील आणि आपल्या सर्वांचे देखील मनःपूर्वक आभार. धन्यवाद. रत्नागिरी ही ओळखली जाते आंबा, काजू, मासे याच्यासाठी आणि पर्यटनासाठी अर्थातच. पण प्रसाद सरांनी एक स्वप्न बघितलं आणि रत्नागिरीची ओळख क्रीडा पर्यटनासाठी व्हावी याच्यासाठी ते गेली अनेक वर्ष किंवा प्रयत्नशील आहेत. वेगवेगळ्या स्पर्धा त्यांनी इथे सुरू केलेल्या आहेत. ते जसं म्हणाले की जगाने रत्नागिरीकडे यावं तर त्याच्यासाठी इथून कोणीतरी बाहेर गेलं पाहिजे ना. तर याची हे सुद्धा प्रसाद सरांनी केलं. गतवर्षी ते स्वतः दक्षिण आफ्रिकेला गेले, आज त्यांच्यासोबत अभिजित पड्याळ सर गेले. हळूहळू अजूनही रत्नागिरीकर त्या स्पर्धेचा अनुभव घेऊन येतील आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा असंच आहे. आपल्याला फक्त थोडंसं प्रयत्न करण्याची गरज आहे आणि सहभागाची गरज आहे. हे येऊन तुम्हाला सांगतील आणि मला वाटतं हळूहळू ही रत्नागिरी एक क्रीडा नगरी म्हणून ओळखले जाईल. आणि मला वाटतं सुवर्णसूर्य फाउंडेशनचं हेच लक्ष आहे की भविष्यात म्हणजे 2047 साली इथे क्रीडा पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन व्यवसाय इथे विकसित व्हावा. या सगळ्यालाच आपण त्या दोघांना शुभेच्छा देऊया. आणि एकूणच जे आता स्पर्धा होणार आहे किंवा सायकल वारी आहे या सगळ्या उपक्रमांसाठी सुद्धा आपण त्यांना शुभेच्छा देऊया. प्रहार डिजिटलसाठी शुभम पवारसह अनघा निकम मगदूम, रत्नागिरी.